रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारे अपघाती मृत्यू हे मानवी हक्कांचं थेट उल्लंघन आहे। अशा प्रकरणांमध्ये पीडितांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी न्यायालय जलद गतीने कारवाई करेल असे प्रतिपादन पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी केले। जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्था, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे आणि जाधवर लॉ कॉलेज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे जागर मानवी हक्काचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश रेवती देशपांडे, प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर, निवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश R.V. जटाळे, निवृत्त लेफ्टनंट कर्नल श्रेष कुमार, जाधवर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर, मानवी हक्क संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर आदी उपस्थित होते। कार्यक्रमात लेखक विकास कुचेकर लिखित संविधान बोलतं या पुस्तकाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला। यामध्ये मानवाधिकार पुरस्कार सुभाष खुटवळ, प्रसिद्ध पत्रकार भूषण मंजुळे, अभिनेता सुजाता इळवे, सचिन होळकर, प्रतिमा काळे आणि संतोष जोगदंड यांना प्रदान करण्यात आला। तर विशेष कार्य मानवाधिकार पुरस्कार समाजबंध सामाजिक संस्था, फ्युअल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, संविधान संवाद समिती, संजीवनी इन्स्टिट्यूट कराड, मतिमंद मुलांची शाळा, बाळकृष्ण देवधर, दिशा परिवार, मनोब्रह्मा फाउंडेशन, लोकसेवा परिवार संस्था सातारा, ॲडव्होकेट रशीद के सिद्दीकी, ॲडव्होकेट उमाकांत आदमाने, संजना करंजावणे आणि प्रकाश बोंदाडे यांना प्रदान करण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजन मानवी हक्क संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर, संस्था संचालक अण्णा जोगदंड, गजानन धाराशिवर, मुरलीधर दळवी, संगीत जोगदंड आणि प्राचार्य देव जाधवर विधी महाविद्यालय सुरेश वाघमारे यांनी केले होते। मानवी हक्क आणि मूलभूत हक्क जे आपले मानवासाठी त्याच्या जन्मापासून किंवा त्याच्या गर्भारपणापासून तर त्याच्या मृत्यूपर्यंत आवश्यक असतात। मूलभूत हक्क जे आहेत ते आपल्या जीवनाशी रोज दैनंदिन जीवनाशी निगडीत असतात आणि त्याच्या अधिकारांचं जर हनन होत असेल तर त्या अधिकारांचं हनन जर झालेलं असेल तर त्याचे हित साधण्यासाठी अवेअरनेस करणं गरजेचं असतं। आपल्या खाण्यापासून पिण्यापासून आपली श्वास घेण्यापासून जे हक्क आपल्याला मिळालेले आहेत ते हक्क आपण कायदेशीर मार्गाने प्राप्त करणं आवश्यक असतं आणि त्यासाठी अवेअरनेस असणं आवश्यक असतं। घटनेमध्ये सुद्धा मूलभूत अधिकारामध्ये आपल्याला मानवाधिकाराबद्दलचं वर्णन मिळतं, परंतु ही समाजामध्ये वेगवेगळ्या घटकामध्ये जे काम करणाऱ्या वेगवेगळ्या NGOज आहेत, वेगवेगळे व्यक्ती आहेत, त्यांना पारितोषिकं या कार्यक्रमामध्ये दिली जातात, त्यांच्या कामाचा गुणगौरव केला जातो आणि ते जे काम करतायत त्याला प्रोत्साहन देण्याचं काम या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर येऊन करत असतात आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे। गेली 11 वर्ष आम्ही समाजातल्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्यांना मानवाधिकार पुरस्कारांनी सन्मानित करून त्याच्या कार्याला अधिक स्फूर्तिबळ देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। मुळात हा आजचा दिवस हा खऱ्या अर्थानं समाजामध्ये मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही विविध विधी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एकत्र करून मानवाधिकाराचा जागर निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या प्रयत्नामध्ये आम्हाला विधी सेवा प्राधिकरण यांचं साह्य मोठ्या प्रमाणावरती लाभलं। स्वतः साहेबांनी आम्हाला इनिशिएटिव्ह घेऊन आम्हाला या कार्यक्रमामध्ये आम्ही आपल्याला आवश्यक असणारी सर्व मदत पुरवू असं आम्हाला त्यांनी सांगितलं आणि त्या पद्धतीने आज विधी सेवा प्राधिकरणाचे मुख्य न्यायाधीश श्री महाजन साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। याचबरोबर निवृत्त न्यायाधीश जटाळे साहेब या ठिकाणी येणार आहेत। विधी सेवा प्राधिकरणाच्या सेक्रेटरी रेवती देशपांडे यांनी उपस्थिती लावलेली आहे। या कार्यक्रमामध्ये आम्ही काही संस्था ज्या खऱ्या अर्थानं मानवाधिकाराच्या दृष्टिकोनातून समाजात काम करत आहेत अशा संस्था शोधून त्यांना विशेष कार्य मानवाधिकार पुरस्कार देत आहोत आणि ज्या व्यक्ती आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं व्यक्ती म्हणून समाजामध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून जे कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या संदर्भात मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करत आहोत।